कधी उन्हात तापलं, कधी अंधारी लोपलं, परी कधी ना थांबलं आभाळ आपलं आपलं, आभाळ आपलं आपलं. बोलणारा बोलतो, चालणारा चालतो, वाट सरताही सरेना, किती अंतर आपलं आभाळ आपलं आपलं, आभाळ आपलं आपलं. दुर्गादासला दिलेल्या वचनातना आता मुक्त झाले. मी माझ्याबरोबर काही कागदपत्र आणलेली आहेत जी आमच्यातले नातेसंबंध सिद्ध करायला पुरेशी आहेत. या सगळ्या इस्टेटीचा कायदेशीर वारस आहे मोतीराम दुर्गादास धायमोडे. नाडकर्णी साहेबांच्या अभिजितला पाहिलं असशीलच ना? हो, पाहिलंय ना. कसा वाटला ग मुलगा तो? छान आहे, हँडसम आहे, करिअरिस्ट आहे, बोलका आहे. म्हणजे तू त्याला चांगलं ओळखलं असतं. आता थेटच विचारते, तुला तो आवडलाय? दूर एक मोहक भुरळ घालणारं गाव आहे. दूर एक मोहक भुरळ घालणारं गाव आहे. हिरव्या पाळण्यात जणू तांबड्या टोपड्यातलं एक बाळ आहे. मला त्या गावाला कसंही करून पोहोचायचं आहे. मला त्या गावाला कसंही करून पोहोचायचं आहे. कारण कारण त्या गावाला डिअर ज्योती तुझं नाव आहे. वाव ज्योती, ग्रेट. काय मस्त कविता आहे. नाही म्हणजे ज्योतीच्या ऐवजी दुसऱ्या कोणाचंही नाव असतं ना तरी तिचा होकारच मिळाला असता. आणि ओळींच्या शेवटी प्रिय ज्योतिष अभिजित कडून अर्पण. ओ अभिजित, एक मिनिट, अभिजित नाडकर्णी तर नाही ना? येस, अभिजित नाडकर्णीच. अगं तो मला म्हणाला, मी जेव्हा पहिल्यांदा तुला रावराण्यांच्या घरी पाहिलं तेव्हा माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यातल्या सगळ्या घंटा निनादत राहिल्या. क्या बात आहे. अगं तुझं जमलं आणि माझा एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे? अगं काल रात्री दीदीने मला अभिजित विषयी विचारलं होतं. त्याचे वडील आहेत ना ऍडव्होकेट नाडकर्णी, आणि दीदीमध्ये आमच्या लग्नाविषयी बोलणी सुद्धा झाली होती. पण आता हा तिढा थेटच सुटलाय. शेखरला सांगायला हवं. बाय द वे, मी तुझ्या आणि शेखर बद्दल अभिजितला सांगितलंय. काही प्रॉब्लेम तर नाही ना? नाही, आणि प्रॉब्लेम आलाच तर मदतच होईल त्याची. अगं मी तुझ्या दीदीलाही सांगायला येणार होते, पण आता वाटतंय नको. उगाच हिरमुसतील त्या. आणि तुझ्या आणि शेखर बद्दलही त्यांना काही माहित नाहीये अजून असं म्हणतेस ना तू. अगं कसं सांगणार दीदीला? शेखरशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही असं दीदीने मला निक्षून सांगितलंय. पण यू डोंट वरी, तुझ्याविषयी मी सांगेन तिला. पण मला असं वाटतं या आधीच तिला नाडकर्णी साहेबांकडनं कळलेलं असेल. कदाचित. तुझं पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्स. डॅम लकी यू आर. ए चल मी निघते. अगं मीटिंग अर्धवट टाकून आले. अगं हो, मीही निघते. आणि कॉलेजमध्ये इतक्यात कोणालाही सांगू नकोस. मी कशाला सांगते कोणाला. अंजली, देव एका हाताने घेतो तर दुसऱ्या हाताने दुप्पट देतो. हे अगदी खरंय. बघ ना, रोहितचा प्रपोजल आठवतंय ना? अक्षरशः बोल्यावरून परत फिरले आहे मी. पण यावेळेस मात्र देवानं अगदी भरभरून दिलंय मला. जाऊ दे ना ज्योती, झालं गेलं गंगेला मिळालं. आता वाईट आठवणींना तिलांजली द्यायची.
नाहीतर मग आपल्याच भाग्याला दृष्ट लागते. हो. चल निघूया आपण. बाय. बाय. आमच्या नशिबात आमची आई अशी नव्हती. सारिका, मी आता रज्जू प्रसादांना भेटून आलो. ते आपले अलाहाबादचे. मला ठाऊक आहे. त्यांचं काय? आमचं बोलणं चालू होतं, तर बोलण्यात मी त्यांना म्हणालो की माझी आणि सारिकाची एक लहान मुलगी आहे, 3-4 वर्षाची. ती मुंबईला असते शिकायला. तिचं काय इथे? हे त्यांना सांगण्याचं कारण काय तुला? हेच, ते सगळं ऐकून घे. ते म्हणाले तुझी मुलगी आणि तुझंही नाव ते ऐकून आहेत. जीन्स तुमचेच असणार तिच्यात. जर तुम्ही तिला माझ्या ताब्यात देत असाल तर तिला जगात नाव कमावून देईन. तिच्या ह्या वयात शिकवायला लागलो तर खात्री देऊन सांगतो, चमत्कार घडवू आपण. तू काही विचारलं नाहीस? शिवराज, ज्या गावाला जायचं नाही त्याच्याविषयी काय विचारायचं? तू काही विचार न करता बोलतेस. 1 दिवस घे, 2 दिवस घे, महिना घे विचार करायला. असा प्रयोग कोणीही केला नाही. आपल्या मुग्धाला एवढ्या लहान वयात 3-3 गुरु लाभणार आहेत. आपण एक नवा इतिहास घडू शकतो. शिवराज, मला 1 वर्ष जरी विचार करायला दिलास ना तरी माझं उत्तर नाहीच असेल. शेवटचं सांगते, मुग्धा या क्षेत्रात येणार नाही. तिने खूप शिकावं, पार परदेशात जावं. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी तिला वसंतरावांकडून मागून आणेन. पण आता आपल्या बरोबर ठेवणार नाही. आणि ह्यावर मला पुढे बोलायचं नाही. मी काय कोर्टात दाद मागायला बसलो नाहीये. तू काय स्वतःला न्यायाधीश समजतेस काय? दिला निकाल आणि निघालीस. ती जेवढी तुझी मुलगी आहे ना तेवढीच माझी सुद्धा मुलगी आहे. तुझ्या एकटीचा हक्क असल्यासारखं बोलू नकोस. मी रज्जू प्रसादांना शब्द दिलाय, ते आपल्याला दरमहा ₹5,000 देतील. म्हणजे बघ, एक तर नृत्य शिकायचं, वर मानधनही घ्यायचं. तू काय आपल्या बाळीला विकायला निघालास का? जेव्हा ती मला जवळ हवी होती तेव्हा तुला तिची अडकाटी वाटत होती. मी रज्जू प्रसादांकडनं मुंबईला जायला पैसे घेतलेत आणि मी मुग्धाला मुंबईवरून घेऊन येणार आहे. आणि हे तुला शेवटचं ऐकवतोय. माझंही ऐकून ठेव. मग तुला माझा मृतदेह ओलांडून जावं लागेल. मी विष पिऊन आत्महत्या करेन आणि सहीनिशी चिठ्ठी लिहीन आणि पोलीस स्टेशनला पोहोचवण्याची व्यवस्था करेन. आता मी बोलणार नाही, करून दाखवेन. सारिका, तुला बरेच मालमर्तब मिळालेत आणि तुझे जलसे गर्दी खेचतायत. तुझं नावही झालंय. अखिल भारतीय लेवलची फायनल तुझ्यासाठी म्हणजे बच्चो का खेल. मला अजून समजले नाही. समजावतो. ही स्पर्धा तुझ्यासाठी इतकी महत्वाची नाहीये. म्हणजे मी भाग घ्यायचा नाही असं म्हणायचंय का? तोबा, इतका मूर्ख नाहीये मी. यात भाग घेतला नाहीस तर त्यासाठी खूप नाटकं करावी लागतील. हा, मात्र भाग घेऊन तू हरू मात्र शकतेस. शिवराज, सरळ काय ते सांगा. तू भाग घ्यायचास
आणि हरायचं. काय हरायचं? कशासाठी आणि कुणासाठी? कुणासाठी तर नयन देवीसाठी, आणि कशासाठी तर पैशासाठी. असं समज की मी तुझ्याकडे माझी गुरुदक्षिणा मागतोय. लाज बाळग कलेची. माझं आयुष्य तुझ्या झोळीत टाकून मी माझी गुरुदक्षिणा दिली आहे. या पैशाची गुलाम मी नाही होणार. मी इतके कमवेन की हा पैसा माझा गुलाम होईल. कलेशी बेईमानी जमणार नाही, कधीच नाही. सारिका, मी शब्द दिलाय, त्याची किंमत त्या लोकांनी मोजली आहे. गुरु म्हणून नसलं तरी नवरा म्हणून तुला माझं ऐकावंच लागेल. तुला पण आणि माझ्या मुलीला सुद्धा. तिचं नाव घेशील तर खबरदार. सारिका, तू जर माझं ह्यावेळेस ऐकलं नाही तर काय करशील? काय करशील तू? तुला या कलेच्या दरबारात उभं राहता येणार नाही. नाहीतर मुग्धाला आणून तुझ्या समोर टिचून नाचवेन. मुग्धाला हात लावशील तो दिवस तुझ्या या जगातला शेवटचा दिवस असेल. मला धमकी देतेस? मला धमकी देतेस? एक शेवटचं सांगून ठेवतो तुला, नैना देवी जिंकणार आहे आणि तू हरणार आहेस. ऑफिसचं रिनोव्हेशन चालू आहे म्हणून म्हटलं घरीच या. सध्या हेच ऑफिस आहे. मी शेखर सरपोतदार. मी फोन केला होता तुम्हाला. शेखर सरपोतदार नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. रायझिंग स्टार बिझनेस इंडियाचा पुरस्कार सोहळा झाला होता 2 वर्षापूर्वी. असेल असेल. लेट अस टॉक द बिझनेस. बोला, काय सेवा करू शकतो मी तुमची? म्हणजे मी खूप विचार केला की तुम्हाला भेटावं की भेटू नये, पण शेवटी ठरवलं भेटूयाच. निव्वळ तुम्हाला न भेटल्याने एखादी संधी जायला नको ना. ओके, आय विल कम स्ट्रेट. सांताक्रूज वेस्ट मधल्या NP रोडवरच्या सारिका सदन नावाच्या बंगल्याच्या रिडेव्हलपमेंटचं प्रपोजल तुमच्याकडे आलंय अशी माहिती मिळाली मला. हो, माहिती खरी आहे, पण तुम्हाला कोणाकडून कळलं? कारण हे अजून पब्लिक झालेलं नाहीये. देशमुख साहेब, मी बिझनेसमध्ये आहे, तुम्हीही आहात. असल्या गोष्टींना आपण महत्व द्यायचं नसतं, नाही का? तुमचा पुरस्कार योग्यच होता शेखर साहेब. काय ते प्रपोजल अजून मी फायनलाइज केलेलं नाहीये आणि ते केव्हा होईल याचा अंदाजही मी देऊ शकत नाही. कारण ते सगळं बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. तरीही तुम्हाला कुठून कळलं याचं कुतूहल आहेच. पण त्याचं आता नको. तुम्ही भेट मागितलीत. तुम्ही इंटरेस्टेड आहात का? हो, म्हणजे पार्टनरशिपमध्ये. हे माझं कार्ड ठेवून घ्या. तुम्ही बांधकाम व्यवसायात आहात का? नाही, माझे पार्टनर्स अधिकारी बिल्डर्स.
विशाल अधिकारी हे माझा खूप चांगला मित्र आहे. मी त्याला गळ घातली. विशाल अधिकारी म्हणजे एकदम नावाजलेले डेव्हलपर आहेत. हो. म्हणजे तुम्ही त्यांना सुचवलंय का? यस देशमुख साहेब, म्हणजे मला इंटरेस्ट आहे, काम ते करतील. पण तुम्ही नावानिशी पार्टनर असणार आहेत का? वेल, मी ऑफिशियल पार्टनर राहू नाही शकत. कारण विचारू शकतो? वेल, तुम्हाला तो अधिकार आहे. ओके, मी स्पष्टच सांगतो. मी कोर्टाकडून इन्सॉल्व्हन्सी मिळवली, त्यामुळे मग समजलं. देशमुख साहेब, माझी एक स्पेशल रिक्वेस्ट आहे. तुम्ही काहीही करून हे काम आम्हाला द्या. आपला व्यवहार आम्ही पाहू. तसं यात माझ्या व्यवहाराचा काही प्रश्नच नाही. काय हे प्रपोजल तसं घरचंच आहे, त्यामुळे माझ्या देण्या घेण्याचा किंवा व्यवहाराचा इथे प्रश्नच येत नाही. तरीही शेखर साहेब, आपण ह्या कामात स्पेशली का इंटरेस्टेड आहात याचं कुतूहल मात्र राहणारच आहे. देशमुख साहेब, तुम्ही या धंद्यात अतिशय मुरलेले आहात. यू आर जस्ट जीनियस. थँक्स. ओके, मग तुमचं प्रपोजल रेडी झालं की टेंडर मागवायचं असल्यावर मला नक्की कळवा. ॲट एनी कॉस्ट मला हे काम मिळवायचं आहे. कळवण्याचं तेवढं करेन. थँक्यू. सी यू देन. माय प्लेजर. मॅडम. अरे या माधवराव, बसा ना. तुम्ही वेळ काढून आलात ना? हो. आपण एकमेकांना समजून घेईपर्यंत थांबणार आहोत. तुम्ही असं का बोलताय? तोडायला आल्यासारखे. देवेनी मॅडम, शांत व्हा, नाहीतर गोळा केलेला धीरही वाहून जायचा. माधवराव, तुम्ही जर घाईत असाल तर आपण नंतर बोलूया. नाही देवेनी मॅडम, प्लीज. आत्ताची आपली भेट खूप गरजेची आहे. मॅडम, मी जळगावला गेलो होतो ते फक्त तुमचं हित सांभाळण्यासाठी, हे तुम्ही जाणताच. मी एवढी कृतज्ञ नाहीये. मॅडम, या कलेच्या क्षेत्रात तुमचा मान मोठा आहे. तुमची कला साधनाही मोठी आहे. तुमच्या कलेबद्दल मला प्रचंड आदर होता आणि आदर आहे. तुम्ही सगळं त्रयस्थाच्या भाषेत बोलताय माधवराव. देवयानी मॅडम, प्लीज प्लीज, आपण विषयांतर नको करूया. त्रयस्थ वगैरे काही नाही, फक्त बोलून पुरं व्हावं म्हणून बोललो, त्यामुळे तसं वाटत असेल. तेव्हा मॅडम मला बोलू द्या, कृपा करून. अगदीच स्पष्टीकरणाची गरज लागली तर अडवा मला. तुमचं काही विशेष घडतंय का? सांगतो. विशेष वगैरे नंतर शोधू. मी केवळ तुमच्यासाठी जळगावला गेलो. तुमचं नाव कुठेही येऊ नये म्हणून गेलो. तुमच्या मिस्टरांच्या तोंडून काही वेडवाकडं सरकू नये म्हणून गेलो होतो. मोतीरामजींच्या मनात तुमच्याविषयी काही विशिष्ट येऊ नये म्हणून गेलो होतो. इथवर तर मान्य आहे? मान्य आहे माधवराव, मान्य आहे. मॅडम, झालं ते सगळं दुर्दैवी झालं, पण त्यात तुमचं सुदैव असं की त्या गोविंदरावांच्या कचाट्यातून तुम्ही सही सलामत सुटलात. मी देवाचे आभार मानलेत. मॅडम, तुम्हाला कळलं असेलच, मोतीरामजींचे दिवस फिरलेत, पूर्ण फिरलेत, अगदी नाट्यमयरित्या फिरलेत. आता धायमोडेंच्या घराण्याचे ते वारस ठरतील.
सगळी इस्टेट त्यांची होईल. पण मॅडम, तुमच्याविषयी त्यांच्या मनात काहीही वाईट नाही. किंबहुना ते तुम्हाला बहीण मानतात, तुमच्याविषयी प्रचंड आदर करतात. ते हे तुम्हाला ठाऊक झालंच असेल. मला सांगितलं ते मोठ्या मनाचे. आता तुमचा पिक्चर ते काढणार आहेत. त्यांनी तसा निरोप माझ्याकडे दिला. ठरल्या दिवशी पिक्चरचा मुहूर्त करणार आहेत. कालपर्यंत आश्रित असणारे गोविंदरावांचे खुशमस्कऱ्या वाटणारे मोतीरामजी वेगळाच माणूस निघाला. हे सगळं कशासाठी सांगताय मला? एवढ्यासाठीच की तुमची कलाकृती तिला धक्का लागलेला नाही. मला प्रभाकरांनीही विनंती केली की तुम्ही मागचं सगळं विसरून त्यांना क्षमा करावी. डायरेक्ट त्यांनी आपण या प्रपोजलमध्ये इंटरेस्टेड असल्याचं सांगितलं. माझं कुतूहल चाळवलं. विचारलं, तुम्हाला ही माहिती कोणी दिली? तर म्हणाले, ह्या क्षेत्रात असलं काही लपून राहत नाही. अगं, ही फाईल हरवली होती माझ्याकडून. आशाला सापडली आणि तिनेच तुला दिली. यात तुझ्या कॉलेजचे कुठलेही पेपर्स नाही आहेत. यात मृत्यूपत्राच्या झेरॉक्स कॉपी आहेत.